नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कोर अँड कॉन्फिडन्स टेस्ट सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, याच्या आधी तुम्ही विज्ञानाच्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं असेल. तिथेच आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता याचे जे काय आजचे टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये सरासरी, कालकाम, वेग आहे, रेल्वे आहे, नळ पाण्याची टाकी आहे, या एकंदरीत 20 प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचंय. साधारणतः येणाऱ्या 20 प्रश्नांपैकी गणित बुद्धिमत्ताला कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये गणितावरती जेवढे प्रश्न येतात त्यातले 2 ते 3 प्रश्न या साधारणतः 4 टॉपिक वरती आपल्याला दिसतात. टॉपिक महत्त्वाचे आहेत. टेस्ट नंबर 1 मधील मॅथ्स आणि रिझनिंगचं हे डिस्कशन आहे. त्यातला प्रश्नपत्रिकेतला 16वा म्हणजे आपल्या आत्ताच्या डिस्कशन मधला पहिला प्रश्न आहे. शिवशाही बस ही शिवनेरी बसच्या पुढे 500 मीटर अंतरावरती आहे. त्या दोन्ही बसचा वेग अनुक्रमे 50 व 60 किलोमीटर प्रति तास आहे. जर त्या दोन्ही बस एकामागे धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील? वेळ विचारलेली आहे. बघा, शिवशाही बस ही शिवनेरीच्या बसच्या पुढे आहे, म्हणजे शिवनेरीची बस जी आहे ती माग आहे. इथं आपण शिवनेरी बस घेतली आणि शिवनेरी बसच्या पुढे साधारणतः 500 मीटर अंतरावरती शिवशाही बस आहे. प्रश्नात दिले बघा, अजून त्यांचा वेग अनुक्रमे पहिली कोणती बस दिली? शिवशाही. मग तिचा वेग 50 आणि शिवनेरीचा 60. बरोबर. शिवनेरीचा किती आला? 60 किलोमीटर प्रति तास आणि शिवशाहीचा असणार आहे मित्रांनो 50 किलोमीटर प्रति तास. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आपल्याला? वेळ विचारलेला आहे, टी विचारलेला आहे. मग सूत्र काय? अजून एक महत्त्वाचं मुद्दा बरं का, त्या दोनही बस एकाच दिशेने प्रवास करतात, एका मागे एक चाललेले आहेत. म्हणजे लक्षात, हा मुद्दा कायम लक्षात ठेवायचा. जर बस एका मागे एक असतील, दिशा समान असेल, रेल्वेच्या असेल, गाडीच्या असेल, कळतंय, तर जे वेग आहे ते वेगांची वजाबाकी होते. आणि जर दिशा विरुद्ध असतील, दुसरी कंडिशन, दिशा विरुद्ध असतील तर वेग जो आहे ते वेगाचे काय होते? बेरीज होत असते, कायम लक्षात ठेवा. आता ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकामागे एक बस आहेत, म्हणजे समान त्यांची दिशा आहे, म्हणजे वेगांची वजाबाकी होईल. मग सूत्र काय आहे? अंतर बरोबर वेग गुणिले काय? वेळ. बरोबर आहे. चला, किती अंतर दिलेलं आहे? तर अंतर बघा, सुरुवातीला सांगितले 500 मीटर अंतरावरती आहे. वेग दिलाय, आता वेग किती आहे? 60 आणि 50. 60 वजा 50. बरं का. आता हा वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये दिलाय. याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी याला 5/18 ने डिवाइड करायचं असतं, मल्टिप्लाय बाय वेळ जो आपल्याला शोधायचा आहे. बरोबर आहे. मग छेदातला 18 इकडे आल्यानंतर काय होईल? भागिलेचा गुणिले होईल, म्हणजे 500 गुणिले किती? 18. बरोबर. 60 मधून 50 गेले, राहिले की 60 मधून 50 गेले, राहिले इथं 10. किती राहिले? 10. आणि हा गुणिले किती? 5. आणि गुणिले काय? वेळ. मग आता वेळ बरोबर काय? वेळ बरोबर हा जो गुणिले हा इकडे गेला तर भागिले होईल, म्हणजे 500 गुणिले 18 भागिले हा इकडचा गुणाकार आहे, जागा बदलली, साइड बदलली की तो छेदामध्ये जाणार, मग 10 छेद किती? 5. बरोबर आहे. शून्याला शून्य कॅन्सल झाला, 5 एके 5, 5 10 50. मग 18 गुणिले 10 म्हणजे वेळ आला मित्रांनो 180 सेकंदाचा वेळ आला. मग दिलेल्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 180 दिसणारा सेकंदाचा ऑप्शन नंबर आहे 4. सोपं एकदम. यस. ओके. मला निश्चितच माहिती आहे पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला गणिताच्या प्रश्नांचं विश्लेषण कधी येते अशी उत्सुकता लागून राहिलेली असणार आहे. कारण कित्येक जणांना बेसिकच प्रश्न आहेत पण ते सुटले नसणार आहेत. त्यामुळं काय उत्तर आहे, मग हे कसं आलंय वगैरे वगैरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. पुढे दिले बघा, 2 सायकल्सवर 6 किलोमीटर प्रति तास व 5 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांपासून विरुद्ध दिशेने जात आहेत. तर ते काही वेळानंतर एकमेकांपासून 44 किलोमीटर अंतरावरती राहतील तेव्हा 2 सायकल स्वरांच्या वेगाचे गुणोत्तर काय? लक्षात ठेवा.
मग जे वेग असतो सुरुवातीचा तो त्यांचे वेगाचं गुणोत्तर तेच असतं, पण तरी आपण बघूयात काय म्हणले बघा. इथून सायकल स्वरांची सुरुवात झाली. एक सायकल स्वर कितीच्या वेगाने जातोय? 6 किलोमीटर प्रति तास. दुसरा 5 किलोमीटर प्रति तास. आणि दिशा कशा आहेत तर त्यांच्या विरुद्ध आहेत. विरुद्ध दिशा असतील तर दोघांची बेरीज होईल, म्हणजे एका तासाला हे एकूण 11 किलोमीटर अंतर कापणार आहेत. असं त्यांनी किती अंतर कापले? 44, म्हणजे 4-4 तास प्रवास केलाय. मग हा पहिला 5 तासाचा, दुसरा 5, तिसरा 5, चौथा 5. म्हणजे या इकडच्या व्यक्तीने प्रति तास 5 किलोमीटर वेगाने जर गेला असेल तो, तर एकूण त्यांनी 20 किलोमीटर प्रवास केला. किती? 20. बरोबर. आणि इकडे पहिल्या तासात 6, दुसऱ्या तासात 6, तिसऱ्या तासात 6, चौथ्या तासात 6. 6, 6, 6, एकूण झालं 6 चोक किती? 24. या दोघांची बेरीज करा. 24 अधिक 20 मिळून किती होते? 44. झालं का? कारण ह्या दोघांनी 44 किलोमीटर अंतर कापले, म्हणजेच त्या 44 मध्ये जो 5 किलोमीटर प्रति तास वेगाने जातोय त्यांनी 20 किलोमीटर अंतर कापलं, आणि जो 6 तास प्रति किलोमीटर वेगाने जातो त्याने 24 किलोमीटर अंतर कापलं. या दोघांचं गुणोत्तर किती? यानी 24, तर याचं किती आहे? 20. मग 6 ने 4 ने भाग जातो, 4 सक्क 24 आणि 4 पंच काय? 20. म्हणजे या दोन सायकल स्वरांच्या वेगाचं गुणोत्तर 6:5 असणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर. यस. सो ऑप्शन नंबर किती आलं? ऑप्शन नंबर 2 राईट आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. 110 मीटर 170 मीटर लांबीच्या दोन ट्रेन एका मागे धावत आहेत. एका मागे म्हणजे वेगांची वजाबाकी. त्यांचा वेग अनुक्रमे 50 व 104 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्यांना एकमेकांना ओलांडून जाण्यास किती वेळ लागेल? वेळ विचारलेला आहे. ओके. दिलेल्या प्रश्नामध्ये अंतर दिले 110 170. बघा, अंतर दिलेलं आहे 110 अधिक 170 मिळून झाले मित्रांनो 280 मीटर. वेग बघा, वेग दिलेला आहे, एका गाडीचा वेग दिलाय 50 आणि एकाचा 104. मग एका मागे धावतायत म्हणजे दोघांची वजाबाकी होणार. याचा अर्थ वेग आला मित्रांनो 54 किलोमीटर प्रति तास. बरोबर. आता आपल्याला सूत्र काय विचारले? वेळ विचारलेला आहे. सो काय सूत्र येईल आता आपलं? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर किती दिलेले आहे? 280 मीटर. टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर. वेग 54, पण हा वेग आहे तो किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, आणि हे बाकीचे जे सगळे आहेत ते एमकेस मध्ये आहेत, मीटर मध्ये आहे. मग आपल्याला ह्याला 5/18 ने गुणिले करावं लागेल. गुणिले वेळ आपल्याला विचारलाय. मग हा छेदातला 18 आहे तो इकडं गेला तर तो भागिलेचा गुणिले होईल. भागिले हा 54 आणि 5 गुणिले आहे तो इकडे छेदात येऊन काय होईल? भागिले होईल. बरोबर काय आलं? वेळ. गुणाकार करा. 18 एके 18, 18 त्रिक 54 झालं. त्यानंतर 5 एके 5, 5 5 25, राहिले 3, 5 सक 30. बरोबर. म्हणजे हे झालं 56. आता याला जर आपण भागलं 56 भागिले 3 तर किती येते बघा? 3 एके 3 उरले 2, 3 8 24 उरले 2, म्हणजे 18.203 हा काय आला? आपला वेळ आला, लक्षात ठेवा. मग दिलेल्या प्रश्नामध्ये बघा 18.203 हा काय आलेला आहे? वेळ आलेला आहे, जो आपला सेकंदामध्ये. कशामध्ये आहे? सेकंदामध्ये आहे. कारण आपण इथं 5/18 ने त्याला मल्टिप्लाय केले, त्याच्यामुळे जो काही वेळ आहे तो आपला सेकंदामध्ये आलेला आहे. ओके. सो ऑप्शन क्लिअर. ठीक आहे. 19 नंबरचा प्रश्न बघा. 240 मीटर लांबीची ट्रेन 144 किलोमीटर या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील एक खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल? अशा स्वरूपाचा आपल्याला काय केलाय? प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. बघा, दिलेला माहिती आधी लिहून घेऊ आपण. अंतर दिलेलं आहे 240 मीटर. ट्रेनचा वेग दिलेला आहे 144 किलोमीटर. बरोबर. आणि एक खांब म्हणलं तर त्याचं डिस्टन्स काउंट केलं जात नाही, लक्षात ठेवायचं. खांब असेल डिस्टन्स काउंट करत नाही.
व्यक्ती असेल, व्यक्तीला ट्रेननी ओलांडलं, डिस्टन्स काउंट करत नाही. पण पुलाला जर ओलांडलं असेल, ट्रेनला जर ओलांडलं असेल तर त्याचं डिस्टन्स काउंट केलं जातं. मग सूत्रामध्ये बघा, अंतर बरोबर वेग गुणिले काय वेळ. अंतर किती दिलेलं आहे? ट्रेनचंच अंतर आहे 240 मीटर, बरोबर, 240 मीटर. आणि वेग दिलेला आहे 144 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. आणि कोण विचारलेलं आहे आपल्याला? प्रश्नामध्ये वेळ विचारलेला आहे. नीट बघा किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे, बरोबर आहे. तर मग चला, 240 बरोबर 144 गुणिले 5/18 गुणिले काय वेळ. 240 गुणिले हा इकडचा छेदातला आहे तो इथं आला 18 भागिले 144 गुणिले किती आला 5 बरोबर काय आला आपली वेळ आली. भागाकार करा जेवढा जातोय तेवढा. आता बघा 12 दुने 24 0 12 12 144 6 दुने 12 6 त्रिक 18 बरोबर. म्हणजे इथं 20 गुणिले 3 छेद किती आलं 5 दुने किती आलं 10 10 दुने 20 आणि वेळ किती आली मग आपली मित्रांनो? वेळ आली 3 दुने 6 सेकंदाची काय आली वेळ आली. लक्षात ठेवा किती सोपं आहे रे. आलं लक्षात. जर रेल्वेच्या पुलाला ओलांडलं असं म्हटलं असतं आणि मग इथं आपण ते जे दिलेलं अंतर असतं ते आपण घेतलं असतं किंवा नसेल दिलं तर ते x मानलं असतं. लक्षात ठेवा. सो 6 सेकंद हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आलं जे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न. एक जलतरणपटूने 600 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या पोहण्याचा वेग 15 किलोमीटर प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर प्रति तास असल्यास ही स्पर्धा किती वेळात पूर्ण करेल? आता सेम रेल्वे सारखंच आहे, गाड्यांसारखंच आहे. प्रवाहाच्या दिशेने असेल, तुम्ही साधे बघा, एखाद्या नदी ज्या दिशेने वाहते त्या दिशेने तुम्ही जर पोहत असाल तर तुम्हाला कमी ऊर्जा लागते, लवकर पोहोचता. पण नदी अशी वाहते पाणी आणि आपण जर उलट चाललं असेल तर प्रवाहाचा वेग आपल्या काय होतो कमी होतो, आपल्याला जास्त एनर्जी लागते स्विमिंग करण्यासाठी, बरोबर आहे. सो दिलेल्या प्रश्नामध्ये बघा अंतर दिलेलं आहे, किती दिलेलं आहे अंतर? 600 मीटर दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर दिलंय पोहण्याचा वेग, त्याचा पोहण्याचा वेग दिलाय 15 किलोमीटर प्रति तास, बरोबर. पुढे म्हणले प्रवाहाच्या दिशेने पोहणे आणि प्रवाहाचा वेग 15 किलोमीटर प्रति तास असल्यास ती स्पर्धा, बघा प्रवाहाचा वेग किती आहे 5 किलोमीटर प्रति तास. तर पुढे प्रश्नामध्ये विचारले तर वेळ किती लागणार आहे, काय विचारलाय वेळ टाइम किती लागणार आहे. बस इथं तेच आहे, जसं रेल्वे सारखं आहे तसं इथं फक्त बोट असेल किंवा स्विमर असेल, लक्षात ठेवायचं. सो बघा आता दिलेल्या प्रश्नामध्ये काय रेल्वे सारखं सांगितले सेम तसंच करायचं, वेगळं काहीच नाही करायचं. आपला फॉर्म्युला आहे तोच, अंतर बरोबर वेग गुणिले काय वेळ. अंतर किती दिलेलं आहे तर प्रश्नामध्ये अंतर दिले 600 मीटर, 600 मीटर बरोबर. वेग किती दिलेला, वेग किती दिलेला आहे 15 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर काय म्हणले बघा, प्रवाहाचा वेग म्हणलं दोघांची काय होणार आहे बेरीज होणार आहे. ऑब्विसली इथं काय होणार आहे बेरीज. हा किलोमीटर प्रति तास शब्द काढून टाकतो सध्या मी. वेगांची काय होणार आहे बेरीज होणार आहे गुणिले वेळ विचारलेला आहे आपल्याला, बरोबर. सिंपल आहे, मागच्या सारखंच एकदम सिंपल उदाहरण आहे बघा. मग आता काय करावं लागेल 600 मीटर बरोबर 15 अधिक 5 20 20 किलोमीटर प्रति तास आहे म्हणून त्याला 5/18 ने आपल्याला गुणावं लागेल गुणिले काय वेळ, बरोबर. मग हा गुणिले आहे इकडे गेला 600 गुणिले किती झालं 18 भागिले 20 गुणिले किती मित्रांनो 5, शून्याला शून्य कॅन्सल झाला, बरोबर आहे. इथं आला 30, इथं आला 5 × 30, मग 18 गुणिले 6 ही आली आपली काय वेळ 38, 18 × 5 = 90, 38 अष्टवर्ष म्हणजे 108 सेकंद ही काय येणार आहे आपली वेळ येणार आहे. ऑप्शन नंबर 4. क्लिअर झालं.
मग तुम्हाला ते सांगते की रेल्वे असू नाही ते काही असू द्या, शेवटी काळकाम वेगच आहे. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र कायम लक्षात ठेवायचं. इथं पण सेम. तसं रेल्वे जर एका दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी होते. रेल्वे विरुद्ध दिशेने जात असतील, गाड्या विरुद्ध दिशेने जात असेल तर वेगांची बेरीज होणार आहे. अगदी सेम तसं प्रवाहाच्या दिशेने असेल तर वेग काय होणार आहे, ऍड होणार आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल, इथं मात्र तेवढं बघा, पाण्यामध्ये बोट असेल, स्विमर असेल, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असेल तर विरुद्ध दिशेने गेलं की मात्र इथं काय होतं, वजाबाकी होते. आणि प्रवाहाच्या दिशेने गेलं की इथं बेरीज होते. हा फरक आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. सौर प्रवाहाच्या दिशेने बोटीने प्रवास केल्यास 36 किलोमीटर अंतर 6 तासात पूर्ण करतो. बरोबर आहे. तर बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 40 किलोमीटर अंतर 8 तासात पूर्ण करतो. तर प्रवाहाचा वेग किती? मित्रांनो, हा प्रवाहाचा वेग विचारलाय. खाली प्रश्नामध्ये 30 मिनिटं, 42 मिनिटं, 1 तास, पुढीलपैकी एकही नाही असा आलेला आहे. जो प्रश्न इथं मिसमॅच झालेला आहे, त्याच्यामुळे आपण या 21 नंबरच्या प्रश्नाला हॅश केलेला आहे. ओके. 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्या 49 पैकी हा हॅश झालेला आहे प्रश्न बघा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. एक बोट पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने 16 किलोमीटर 2 तासात जाते. तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी तिला 4 तास लागतात. तर संथ पाण्यातील बोटीचा वेग किती? काय काय म्हणले बघा. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने किती? 16 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? 16 किलोमीटर जाते आणि त्याला किती तास लागतात? 2 तास. म्हणजे झालं 8 किलोमीटर प्रति तास. बरोबर. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटले पुढं, विरुद्ध दिशेने काय? वेग. बरोबर. तेच अंतर म्हटले, जायला 4 तास लागतात, म्हणजे 4 किलोमीटर प्रति काय तास इतकं दिलेलं आहे. पुढे काय म्हणले, तर संथ पाण्यातील बोटीचा वेग किती? लक्षात ठेवायचं, संथ पाणी म्हटलं ना तर वेग जो आहे तो ऍड होतो. ओके. संथ पाणी, बोटीचा वेग बरोबर किती आहे? 8 अधिक किती झाला? 4. पुढे काय विचारले बघा, संथ पाण्यातील बोटीचा वेग किती असे विचारले. बरोबर. मग भागिले किती येणार मित्रांनो? 2 असणार, कारण हा प्रवाहाच्या दिशेने आहे आणि हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे. मग 8 अधिक 4 झाला 12. 12/2 म्हणजेच 6 हे आपलं उत्तर आलं. 6 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं राईट आन्सर आहे. क्लिअर? यस. इथं किलोमीटर प्रति काय तास. पुढचा प्रश्न बघा. 270 मीटर लांबीची एक आगगाडी 120 किलोमीटर वेगाने धावते व विरुद्ध दिशेने ताशी 80 किलोमीटर वेगाने दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते. तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? 2 गाड्या दिलेल्या आहेत. एका गाडीची लांबी काय? नेहमीचं सूत्र आपलं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. एका गाडीची लांबी दिलेली आहे 270, दुसऱ्या गाडीची लांबी विचारली म्हणून ती मानली आपण x. आगगाडीचा ताशी वेग आहे 120 किलोमीटर, विरुद्ध आहे 80, म्हणजे दोघांची बेरीज होणार 120 अधिक 80. 120 अधिक काय 80. बरोबर. आणि हे मीटर पर सेकंदामध्ये आहे म्हणून त्याला 5/18 ने गुणिले होणार. आणि गुणिले काय शोधायचं आपल्याला? वेळ शोधायची आहे प्रश्नामध्ये बघा. तर दुसऱ्या गाडीची लांबी विचारलेली आहे, वेळ पण दिलाय 9 सेकंद. वेळ दिलेला आहे 9 सेकंदाचा. मग इथं वेळ लिहून टाकला. ओके. चला मग आता 270 अधिक x बरोबर 120 अधिक 80 म्हणजे झाला किती? 200 गुणिले 5/18 गुणिले किती? 9. बरोबर ना. कारण इथं काय म्हणले प्रश्नामध्ये, ह्या विरुद्ध दिशेने ताशी म्हटले. बरोबर. विरुद्ध असेल तर वेगांची बेरीज होते, म्हणून 120 अधिक 80 झाला 200. ओके. स्वतः इथं 9 × 9 9 × 18 हा झाला, भागिले झाला. इथं आला हा 100. 100 गुणिले 5 म्हणजे झाला 500. 500 बरोबर 270 अधिक x. मग x बरोबर
500 हा अधिक आहे, इकडे गेला की वजा झाला 270. याचा अर्थ x बरोबर आलं मित्रांनो 300, 400, 500 म्हणजे 230 मीटर उत्तर आलं पाहिजे. लक्षात घ्या 230 ऑप्शन नंबर 1. किती सोपं आहे ना. एकदा आपण वेगाचं घेतलं, एकदा आपण अंतराचं घेतलं, वेळेचं घेतलं. याच्यापेक्षा काळकाम वेग मध्ये काहीच नसते, 3च मुद्दे असतात. हा प्रश्न मात्र थोडासा लॉजिकली होता. ज्यांचं डोकं व्यवस्थित शांत राहून त्या ठिकाणी चाललं असेल त्या वेळेत, ओके, त्यांना बरोबर आला असेल. आणि माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल मित्रांनो, तुम्ही काही एका वर्गामध्ये परीक्षा देत नाहीये, तुम्ही हा पेपर स्वतः डाउनलोड करताय आणि सोडवताय. पण त्याला स्वतःचं वेळेचं बंधन ठेवा, नाहीतर काय होतं, गणित सोडवायच्या नादामध्ये हा 40 मिनिटाचा पेपर जो आहे तो तुम्ही अगदी 1.5 तास 2 तास किंवा 1 तासाच्या आसपास सोडवसाल, ज्यामुळे तुम्हाला ती घाणेरडी सवय लागेल आणि त्यानंतर आपल्या आयोगाचा पेपर आहे, त्याच्यामुळे 40 मिनिटांमध्ये जे काही आहे ते आपल्याला उरकायचंय विथ गोल. बरोबर. यस. सो बघा, विनी मोनोरेलने कामाला जाते. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला ऍक्सिलरेटरचा वापर करावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली तर तिला पोहोचायला 21 सेकंद वेळ लागतो. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. जर तिने एकही पायरी चढायची नाही असं ठरवलं तर तिला वर पोहोचायला किती वेळ लागेल? पहिलं बघा, 8 पायऱ्या चढली तर 21 सेकंद, 13 पायऱ्या चढली तर 13.5 सेकंद. हा सगळा गेम इथंच आहे बघा. पायऱ्या 8 पायऱ्या चढली तर वेळ लागतो तिला 21 सेकंदाचा. जर ती 13 पायऱ्या चढली तर 13.5 सेकंदाचा वेळ लागतो. बरोबर. यस. आणि आता प्रश्नामध्ये विचारले, जर ती एकही पायरी नाही चढली म्हणजे 0 पायरी चढली तर तिला किती वेळ लागेल असं प्रश्नामध्ये काय केलं आपल्याला विचारलेलं आहे. आता लॉजिक काय, तर लक्षात घ्या, 8 पायऱ्यांना 21 सेकंद लागतात. हा जो वेळ आहे तो सेकंदामध्ये दिलेला आहे आणि 13 पायऱ्यांना 13.5 सेकंद वेळ लागते. हे दोघांची वजाबाकी करा ना. वजाबाकी केल्यावरती आपल्याला काय मिळते बघा, म्हणजे 13 वजा 8 जर केलं, बरोबर, आता मोठ्या संख्येतून ही वजा केली तर 5 पायऱ्या आल्या आणि 13.5 हा 21 मधून वजा केला तर 10तून 5 गेले, 5 उरले, हातच्याला 1, एकामधून 4 गेले म्हणजे 11 मधून 4 गेले, उरले 7, हातच्याला 1, एकाने 1 0 म्हणजे 7.5. थोडक्यात काय, 5 पायऱ्यांना 7.5 सेकंद वेळ लागतो. किती पायऱ्यांना? 5 पायऱ्यांना. मग आता नीट लक्ष द्या, सुरुवातीला काय 8 पायऱ्यांना किती वेळ लागला? 21. 5 पायऱ्यांना किती लागला? 7.5. मग 5 पायऱ्यांना 7.5 लागतो तर एका पायरीला किती वेळ लागेल? x वेळ लागेल. बरोबर. म्हटल्यास मी हे इथं म्हणतो, 5 पायऱ्यांना जर 7.5 सेकंद वेळ लागत असेल तर एका पायरीला किती? मग x बरोबर 7.5 गुणिले 1 भागिले 5, मग किती आलं? 15 75 म्हणजे 1.5 सेकंद एका पायरीला वेळ लागतो. आता सिंपल आहे, 8 पायऱ्या होत्या, 8 पायऱ्याला वेळ किती लागतो? तर 21 सेकंद लागतो. मग 8 गुणिले एका पायरीला किती वेळ लागणार आहे? 1.5. बरोबर. आधीचे 21 सेकंद तर त्या 8 पायऱ्यांच्या आहेत. बरोबर. आता मला ह्या 8 सुद्धा पायऱ्या चढायच्या नाहीत. ह्या 8 पायऱ्या चढायला 21 सेकंद लागतात, पण मला ह्या 8 सुद्धा पायऱ्या चढायच्या नाहीत. मग एका पायरीला 1.5 जर सेकंद गेला तर 15 28 600 म्हणजे 12 सेकंद वेळ आला. मग हे एकूण वेळ बरोबर 21 अधिक 12 म्हणजे मित्रांनो 33 सेकंदाचा वेळ झाला. आता किती जणांना हे कळालं माहित नाही, पण मी पुन्हा एकदा सांगतो. 8 पायऱ्यांना किती वेळ लागतो? 21 सेकंद. पण प्रश्नामध्ये म्हणले की ती विनी नावाची व्यक्ती आहे ना, तिला एक पण पायरी नाही चढायची. मग या 8 पायऱ्या सुद्धा तिला चढायच्या नाहीयेत. कळतंय का? मग 1.5 गुणिले 8 केलं, हे 1.5 कुठून आलं? एक पायरी चढायला लागणारा वेळ. बरोबर आहे. यस. प्रश्नात काय म्हणले, 8 पायऱ्या जर चढली तर 21 सेकंद वेळ लागतात, पण तिला एक पण पायरी नाही चढायची. म्हणून 8 गुणिले 1.5 केलं तर 12 सेकंद वाढले. आधीचे 21 सेकंद, नंतरचे 12 सेकंद, बरोबर टोटल झालं
33 सेकंद वेळ हा विनी एकही पायरी न चढता काय होऊ शकते, सेकंदात पोहोचू शकते. लक्षात ठेवा, ऍक्सिलरेटरचा वापर करून. ओके, येस. पुढे 25 नंबरचं क्वेश्चन बघा. दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. पहिली ट्रेन 5 तासात 370 किलोमीटर धावली, तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर आहे? सगळ्यात पहिलं बघा, वेगाचे गुणोत्तर दिलेलं आहे दोन ट्रेनचं. 2 किती दिलेलं आहे? 5. त्यातली पहिली ट्रेन काय म्हणले बघा, जे पहिलं दिले ती पहिली ट्रेन असते, 5 तासात 350 किलोमीटर जाते. मग पहिली ट्रेन जर पाहिली 5 तासात, अंतर किती दिलेलं आहे? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. 5 तासात ती 350 किलोमीटर जाते, तर तिचा वेग हा गुणिले आहे, तर हा भागिले मध्ये येईल, इथं लक्षात ठेवा. बरोबर. मग 350 ला भागिले 5 केलं तर किती येणार आहे? 70. करेक्ट. सो इथं वेग बघा, मग 350 भागिले 5 बरोबर वेग आला. 3 35 म्हणजे 70 किलोमीटर प्रति काय तास हा आला वेग. कोणत्या? पहिल्या गाडीचा वेगाचं गुणोत्तर. बरोबर आहे. यस. मग आता दुसऱ्या गाडीचं किती असणार आहे? मग याच्यावर आपल्याला उत्तर काढायचे. वेग गुणोत्तर दिलेला आहे, त्यातली पहिली गाडी ही जाते मित्रांनो किती? 70 ने. बरोबर. आणि मग दुसऱ्या गाडीचा वेग किती असणार आहे असं आपल्याला प्रश्नामध्ये काय गुणोत्तर काढायचे. थोडक्यात काय, दोन गुणोत्तर आहे, आता 70 आले, याचा अर्थ एका भागाची किंमत आली 35. मग इथं सुद्धा म्हणजे आपण असं म्हणूयात, एका भागाची किंमत 35 कशी आली? कारण इथं 70 आलं ना. मला इथं 70 येण्यासाठी 2 गुणिले किती केलं? 35. तसंच इथं 5 गुणिले किती होणार? 35 होणार. मग 5 5 25, 25 5 हातच्याले 2, 3 5 15, 16 17 म्हणजे 17 100 किती? 75 असं वेगाचं गुणोत्तर आलं. प्रश्नामध्ये काय विचारलंय पण, त्या दोन्ही ट्रेनच्या वेगातील ताशी फरक किती? मग ताशी फरक किती? एक ट्रेन 170 175 नी जाते आणि दुसरी जी आहे ती 70 ने जाते. 175 मधून 70 वजा केले तर 105 किलोमीटर प्रति तास हा त्यांच्या वेगातला फरक असणार आहे. लक्षात ठेवा. सो 105 किलोमीटर, ऑप्शन नंबर 4 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. क्लिअर? यस. चला नेक्स्ट 26 नंबरचा क्वेश्चन बघा. नळ ए एक टाकी 20 तासात भरतो, बी 30 टाकी 30 तासात भरतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले जातात, पण पाण्याची टाकी भरण्यास 4 तास आधी ए नळ बंद केला जातो, तर टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? खूप एकदम म्हणजे प्रश्न सोपा आहे, पण तो व्यवस्थित समजून घेतला तर नाही तर शेवटपर्यंत सुटणार नाही. लक्षात घ्या, शेवटपर्यंत पाण्याची टाकी भरणारच नाही तर तुमची. लक्षात ठेवायचं. ए ने किती वेळात? तर बघा, ए ने पाण्याची टाकी 20 तासात भरते म्हणून सांगितले आणि बी ने 30 टाकी तासात भरते असं सांगितले. बरोबर. यांचा लसावी काढायचा. 30 दुने 60 लसावी आला, 20 त्रिक 60 आणि 30 दुने 60. हे ए किती टाकी भरतो? 60. किती तास लागतात? 20. मग हे झालं एका तासाचं काम. हे 1 तास काम आहे. हे एका तासाला ए किती काम करतो? 3 गुणिले 20 केलं तर 20 त्रिक 60 टाकी भरते. बी एका तासाला काम करतो 2 आणि 30 दुने 60 असं एकूण 60 टाकी भरण्यासाठी त्याला 30 तास लागतात. पुढे काय म्हणले प्रश्नामध्ये बघा, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले जातात, पण टाकी भरण्याच्या 4 तास आधी ए नळ बंद केला जातो. म्हणजे टाकी भरायच्या आधी 4 तासाच्या आधी ए नळ बंद करतात, याचा अर्थ बी नळ फक्त सुरू आहे. मग आपण काय करायचं? सिंपल लॉजिक आहे बघा. बी जो नळ आहे एका तासाला किती काम करतो? 4 काम करतो. एकूण टाकी किती भरायची? ही एकूण टाकी भरायच्या 60 भरायची. आता
जी 60 टाकी भरायची त्याच्यातून बघा बी काय म्हणले, ए नळ टाकी भरायच्या आधी 4 तास बंद केला, याचा अर्थ बी नळ चालू आहे. मग बी नळ जो आहे तो एका तासाला किती काम करतो, 2 काम करतो. असं किती तास काम करणार, 4 काम करणार, म्हणजे 8 काम केले एकूण त्यांनी. मग एकूण टाकी 60 पैकी 8 भरली गेली, म्हणजे शिल्लक किती टाकी राहिली भरायची, शिल्लक टाकी राहिली मित्रांनो 60 वजा 8 म्हणजे शिल्लक टाकी राहिली 52. अर्थ कळला का? आता ही टाकी ए आणि बी दोन्ही नळांना भरायची आहे, लक्षात घ्या. आणि ए आणि बी दोन्ही मिळून एका तासाला 5 इतकी टाकी भरतात. मग बघा 52 एकूण टाकी भरायची आणि मग एका तासाला ते 5 इतकी टाकी भरतात. तर उत्तर किती आलं, 5 10 50 आणि पुढे किती आलं, पॉइंट झाला 20 झाले, 5 किती 20 म्हणजे 10.4 तास हे आपलं इथपर्यंत आलं, बरोबर. पण प्रश्न तसा नाही दिलेला, म्हणजे ए आणि बी ने भरायला किती वेळ लागणार आहे, 10.4 तास, आणि बी ने किती तास भरलेली आहे, 4 तास ही, बरोबर. मग आता प्रश्नामध्ये काय म्हणले बघा, तर टाकी भरण्यास एकूण वेळ किती लागेल, तर एकूण वेळ बरोबर किती आला बघा, एकूण वेळ बरोबर हे 4 तास जे एकट्या बी ने भरले होते, एकटा बी अधिक 10.4 तास हे दोन्ही मिळून ए अधिक बी ने टाकी भरलेली आहे, मिळून 10 अधिक 4 म्हणजे 14.4 तास इतका वेळ मित्रांनो टाकी भरण्यासाठी एकूण लागलेला आहे, हा लक्षात घ्या. सो दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 14.4 तास, ऑप्शन नंबर किती 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं का? थोडा वेळ कन्फ्युजिंग आहे, बऱ्याच जणांना हाच लॉजिक नसेल कळला की टाकी ए जर बंद केली म्हणजे बी टाकी सुरू आहे, सुरुवातीला बी जी टाकी आहे ती 4 तास काम करते, म्हणजे 8 काम केले एकूण त्यांनी, कारण एका तासाला 2 काम करते. मग 60 वजा 8 केलं तर 52 राहतात आणि उरलेले 52 टाकी ए आणि बी ला मिळून भरायची आहे, लक्षात घ्या. आणि मग ए आणि बी मिळून एका तासाला 3 अधिक 2 5 इतकी टाकी भरतो, मग त्या दोघांना मिळून 10.4 तास लागतात आणि आधीचे बी चे 4 तास मिळून 14.4 तास टाकी 60 इतकी भरायला वेळ लागणार आहे. ओके, पुढे एका नळाने एक टाकी 10 तासात भरते, मात्र टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर त्या छिद्रामुळे ती किती वेळात रिकामी होईल, असा प्रश्न विचारला गेलाय, बरोबर आहे. समजा एक नळ दिलाय, नळाने किती तासात भरते 10, पण छिद्र आहे, बरोबर. तर काय म्हणले, मात्र टाकीला छिद्र असल्यामुळे ती टाकी भरायला 12 तास लागतात. छिद्र असल्यामुळे 12 तास लागतात, लसावी काढला 60 येईल, 6 आणि इथं 5 म्हणजे हे एकूण हे झाले तास, हे झालं एका तासाचं काम, आणि एकूण टाकी किती भरायची 60 इतकी भरायची, बरोबर आहे. यस. आता प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर त्या छिद्रामुळे ती किती वेळात रिकामी होईल. आता एक पहिलं समजून घ्या, टाकी भरती 6, छिद्रामुळे 5 ने रिकामी होते, म्हणजे एका तासाला 1 चा फरक पडतोय. मग एकूण टाकी रिकामी व्हायला किती वेळ लागेल, तर बघा 60 भागिले 6 वजा 5, मग किती आलं 60 भागिले 1 आला, म्हणजेच मित्रांनो किती उत्तर आलं 60 भागिले 1 म्हणजे 60 तास ही टाकी रिकामी होण्यासाठी लागणार आहे. सो ऑप्शन नंबर काय 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. सो पुढचा प्रश्न बघा, नळ आणि पाण्याच्या टाकीच्या संदर्भातलाच प्रश्न आहे. नळ ए एक टाकी 10 तासात भरतो, नळ बी 30 टाकी 15 तासात भरतो. सुरुवातीला दोन्ही नळ एकत्र सुरू केले, पण टाकीचा 1/3 भाग भरल्यानंतर टाकीला एक छिद्र पडते, ज्यातून दोन्ही नळांनी भरलेल्या पाण्याचा 1/3 भाग बाहेर जाऊ लागला, तर आता टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल. मी तुम्हाला 100% सांगतो, ऑलमोस्ट खूप कमी विद्यार्थी असतील त्यांना हा प्रश्न सुटला असेल.
ए नळाने टाकी 10 तासात भरते, बी नळाने ती 15 तासात भरते, बरोबर. आणि पुढे काय म्हणले, दोन्ही नळ एकत्र सुरू केले पण टाकीचा 1/3 भाग भरल्यानंतर मग आधी आपल्याला एकूण टाकी किती भरते ते बघावं लागेल, बरोबर. सो बघा पुन्हा लसाई बघा 60च येते, 15 चोक 60 आणि 10 सक 60 दोघांच्या पाड्यातली संख्या, म्हणजे एकूण टाकी किती भरायची 60. पण प्रश्नामध्ये काय म्हणले बघा, पण दोन्ही नळांनी पाणी भरत असताना टाकीचा 1/3 भाग भरल्यानंतर टाकीला छिद्र पडले. 1/3 भाग म्हणजे 3 पैकी 1 भाग भरल्यानंतर मग आता 60 म्हणजे 3 झाला, मग 3 पैकी 1 भाग म्हणजे 1/3 जर याचा पकडला, 60चा 1/3 म्हणजे आला 20, म्हणजे 20 इतके टाकी भरल्यानंतर, आधी सुरुवातीला 20 इतके टाकी भरली यांनी, बरोबर आहे. मग 20 इतकी टाकी भरल्यानंतर शिल्लक टाकी किती राहिली, तर 60 वजा 20 म्हणजे शिल्लक राहिली टाकी भरायची 40, बरोबर आहे. बरोबर. आता इथं पहिल्यांदा किती वेळ लागला, तर हे 2 तास लागलेत. ए अधिक बी हे पहिलं समजून घ्या. ए अधिक बी एका तासाला किती काम करतात, 6 अधिक 4 10. मग 1/3 टाकी भरण्यासाठी म्हणजे 20 टाकी भरायला त्यांना 2 तास लागलेत, म्हणजे सुरुवातीला 2 तास तर मिळाले आपल्याला ए आणि बी ने. राहिली टाकी 40 शिल्लक राहिली. आणि इथं काय झालंय, छिद्र पडल्यामुळं दोन्ही नळांनी भरलेल्या पाण्याचा 1/3 भाग बाहेर पडतो. 1/3 भाग बाहेर पडतो याचा अर्थ 2/3 पाणी आतमध्ये येतं, हे पहिलं समजून घ्या. कळतंय का. मग आता उर्वरित जे टाकी भरायची ती 40 भरायची, मग 40 गुणिले किती येणार, 2/3 टाकी भरणार आहे, कारण 1/3 पाणी बाहेर पडतंय, बरोबर आहे की नाही. मग 1/3 पाणी बाहेर पडते याचा अर्थ 2/3 पाणी आतमध्ये येते, हे लक्षात घ्या. मग किती आलं, तर इथं आलं मित्रांनो बघा, या ठिकाणी काय होईल बघा, टाकी भरायची शिल्लक राहिली 40, इथं तर आपल्याला पहिल्यांदा 2 तास तर मिळालेत. मग 40 भागिले एका तासाला किती टाकी भरते, 10. पण याच्यातलं 1/3 पाणी बाहेर पडते, मग आतमध्ये किती येते, 2/3 पाणी येते, लक्षात ठेवायचं. मग इथे किती आलं, 40 छेद 10 दुने 20, 20 छेद किती आलं 3, बरोबर. बरोबर की नाही. 2/3 पाणी काय होते, आतमध्ये येते. मग 10 गुणिले 2 छेद किती आलं, 3 आलं. मग 20 10 दुने 20, 20 छेद 3 हा वरती गेला, म्हणजे किती आला मित्रांनो, 40 गुणिले 3 भागिले किती आला 20, 20 दुने 40 म्हणजे 3 दुने किती 6 तास इथं लागणार आहेत ही 40 टाकी भरायला. आणि आधीची 20 टाकी भरायला किती वेळ लागलेला आहे, तर 10 गुणिले 2 इतका वेळ लागलेला आहे, लक्षात ठेवायचं, बरोबर. मग एकूण वेळ बरोबर 2 तास अधिक 6 तास बरोबर 8 तास वेळ लागणार आहे, हे समजून घ्या. इथं लॉजिक असं होतं, 1/3 पाणी बाहेर पडतं याचा अर्थ 2/3 पाणी आत येते, मग 10 पैकी 2/3 म्हणजेच 20/3 लक्षात ठेवा. आणि मग हा छेदातला 3 वरच्या अंशामध्ये गेला की भागिलेचं गुणिले होईल आणि त्याच्यावरून याचं उत्तर 6 तास मिळेल. आणि आधीचं 2 तास हे 20 इतकी टाकी भरण्यासाठी हे 2 तास लागलेले आहेत, लक्षात ठेवायचं. मग 60 मधून 20 वजा झाले 2 तासाचं काम, 40 काम शिल्लक राहिलं होतं. मग उरलेलं 40 काम करण्यासाठी 6 तास लागले, मग आधीचे 2 तास नंतरचे 6 तास मिळून झाले मित्रांनो 8 तास. सो ऑप्शन नंबर बघा याच्यामध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे 8 तास. भारी प्रश्न होता, जसा तो मोनोरेलचा प्रश्न होता ना, अगदी तशा पद्धतीचा खूप चांगल्या प्रकारचा हा प्रश्न होता, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 2 नळ एका टाकीला अनुक्रमे 15 आणि 20 तासात भरू शकतात. तिसरा नळ ती पूर्णपणे भरलेली टाकी 25 तासात रिकामी करतो. तर तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल. ओके, हा प्रश्न बरोबर आहे पण याच्यात पर्यायी बरोबर आलेला नाहीये. सो आपण याला सध्या तरी हॅश करू, पण याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. काय म्हणले बघा, 2 नळ एका टाकीला अनुक्रमे 15, समजा पहिला नळ X पकडला हा 15, दुसरा नळ Y पकडला 20 भरू शकतात. तिसरा नळ जो आहे तो Z,
तो 25 तासात रिकामी करतो. काही असो त्यांचा लसावी काढायचा. किती लसावी? 25 दुणे 50. 150 नाही येणार. 25, 50, 75, 100 नाही बसत. 150 पण येत नाही 20च्या पाड्यात. मग 300 येणार. 300. 15 दुणे 30, 20 आलं. 15 दुणे 30, 25 एक 25, 5 उरले, 25 दुणे 50, 12 आलं. म्हणजे एक्स आणि वाय टाकी भरतोय आणि झेड नावाचा नळ जो आहे तो टाकी काय करतोय? वजा करतोय. मग काय म्हणले? तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर एकूण टाकी किती भरायची? एक्स अधिक वाय वजा झेड. जर एकूण टाकी भरायची 300. आता हे दोन भरतायत म्हणजे 20 अधिक 15 झालं 35. 35 मधून 12 वजा केले राहिले 23. इतकं वेळ असणार आहे. मग 23 ने जर याला भागिले केलं तर 23 छेदात राहिला. 23 एक 23 उरले किती? 7. 23 एक 23, 23 दुणे 46, 23 त्रिक 69. एक उरला म्हणजे 13.123 काय असणार आहेत? हे तास असणार आहेत. दिलेल्या प्रश्नामध्ये ते कुठंच नाही येत. सो म्हणून हा प्रश्न आपण हॅश केलाय. पण हे 13.123 तास हे उत्तर बरोबर आहे. पुढे ए नळाची क्षमता बी नळाच्या तिप्पट आहे. जर नळ बी ला एक टाकी भरण्यास 36 मिनिटे लागतात तर दोन्ही नळ मिळून ती टाकी किती वेळात भरतील? बघा, ए नळाची जी क्षमता आहे ती बी नळाच्या तिप्पट आहे. ए ची क्षमता बी च्या तिप्पट आहे. बी ला एक टाकी भरण्यास 36 मिनिटं लागतात. आता मला सांगा, ए ची क्षमता बी च्या तिप्पट आहे म्हणजे इथं याची 3 पट भागिले 3 केलं तर 12 येणार आहे. भरायला वेळ लागेल ना. म्हणजे ए नळ 12 इतकं, बरोबर. इथं 1 जर केलं, इथं 12 येण्यासाठी इथं 3 आलं. 12 त्रिक 36, 36 एक 36 असं आपण पकडलं. म्हणजे इथं एका तासाचं काम, इथं एकूण काम म्हणू आपण, बरोबर. दोन्ही नळ मिळून ती टाकी किती तासात पूर्ण भरतील असा आपल्याला काय केलं? इथं प्रश्न विचारलेला आहे. करेक्ट. सो इथं आपल्याला काय करावं लागेल? बरोबर आहे, फक्त आपल्याला ते वेगळ्या पद्धतीने मांडावं लागेल. ए नळाची क्षमता बी च्या तिप्पट आहे. बी ला टाकी भरण्यास 36 मिनिटं लागतात. ए आणि बी, या बी ला टाकी भरायला 36 मिनिटं लागतात तर ए ला 12 मिनिटं लागले पाहिजेत. कारण ए चे जे काम आहे याच्यात 3 पट वेळ यायला लागतो. हा वेळ आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात याची कार्यक्षमता जास्त आहे. मग यांचा लसाय काढला तर 36 येतो. 12 त्रिक 36, 36 एक 36. थोडक्यात ए नळ एका तासाला 3 इतकं काम करतो आणि बी नळ एका तासाला 1 इतकं काम करतो म्हणून याला जास्त वेळ लागतोय. आता पुढे काय सांगितलंय? जर दोन्ही नळ मिळून ते टाकी किती वेळात भरतील? मग एकूण टाकी किती भरायची? 36. ए अधिक बी, एकूण टाकी भरायची 36 भागिले एका तासाला किती भरतात? 3 अधिक 1 4. मग किती आलं? 12 चोक 36. सॉरी, 9 चोक किती? 9 चोक किती? 36. म्हणजे 9 तास आपलं उत्तर आलं पाहिजे, लक्षात ठेवा. दिलेल्या पर्यायामध्ये ऑप्शन नंबर काय? 9 तास नाही. प्रश्नामध्ये देताना काय दिलं होतं? क्षमता दिली होती, मिनिटामध्ये दिली ती. सो मिनिटच आलं पाहिजे, तास नाही बरं का. मिनिटामध्ये दिलेले आहे तर मिनिट आले पाहिजेत. कारण इथं मिनिटं दिलेली होती. याच्यानंतरचा हा जो 31व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, 31 ते पुढे 35 पर्यंत सरासरीवरती घेतलेले आहेत आपण. बघा काय दिलेले बघा. एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांची सरासरी 15 आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 1 ने वाढते. मात्र जर शिक्षकाच्या ऐवजी मुख्याध्यापकाचे वय मिळवले तर सरासरी 1.5 ने वाढते. तर शिक्षकाचे वय 46 वर्ष असेल तर मुख्याध्यापकाचे वय किती वर्ष असेल? बरोबर. प्रश्नामध्ये काय दिले बघा. पहिल्यांदा विद्यार्थी आणि दिलेले आहे त्यांची सरासरी. बरोबर काय असतं? एकूण जे काय असेल ते, वजन असेल, उंची असेल, कशाची सरासरी असेल, वयाची असेल. विद्यार्थी किती आहेत सुरुवातीला? 30 आहेत. 15 वर्ष सरासरी आहे. जे एकूण झालं 15 त्रिक 85, 450.
पुढे याच्यात वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं, 31 झाला, 30चा 1. सरासरी कितीने वाढली सांगितलं. जर शिक्षक एका वर्षाने सरासरी वाढते म्हणजे आधीची 15ची सरासरी झाली मित्रांनो किती, 16. मग बघा 16 × 16 हाच्याला 1, 16 त्रिक 48, 48 आणि 1 किती झालं, 49 झालं, 496. बरोबर आहे. मग 496 मधून 450 वजा केलं तर राहतात किती, 46 वर्ष लागतात. बरोबर आहे ना. म्हणलेच नाही इथं. तर जर शिक्षकाचे वय 46 वर्ष असेल, करेक्ट आहे, तर मुख्याध्यापकाचं किती. आता मुख्याध्यापक जर वाढवला तर सरासरी कितीने वाढते, 1.5ने. मग आपण काय करूयात प्रश्नामध्ये, हे न घेता डायरेक्ट मुख्याध्यापक घेतला तर 30 विद्यार्थी आहेत, मुख्याध्यापकाला 31वा गुणिले सरासरी. सरासरी कितीने वाढली, 1.5ने वाढली. मग 15ची झाली 16 पॉईंट किती झाली, 5. बरोबर. गुणाकार करा. गुणाकार किती येतोय बघा, 165 गुणिले किती, 31. हा 5, हा 6, 1 तसाच. 3 5 15, हाच्याला 1, 18 1 19, हाच्याला 1, 3 1 आणि इथे किती आला, 4. बरोबर. इथं 5, 6 5 11, हाच्याला 1, 9 1 10, 10 1 11, 11 हाच्याला 1, म्हणजे इथं आलं 511 पॉईंट किती आलं मित्रांनो, 5 आलं. बरोबर आहे ना. 5 6 165, 3 5 15, हाच्याला 1, 7 1 18, 18 1 19, 19 9, हाच्याला 1, 3 1 3 आणि 4. 5 ला 5, 6 5 11, हाच्याला 1, 9 1 10 1 11, हाच्याला 1, 4 1 5. 511 पॉईंट किती, 5. बरोबर. आता विद्यार्थ्यांचं किती आहे, 450 एकूण असणारं सरासरी त्यांचं काय आहे, वय आहे. मग त्याच्यातून काय करायचं, मुख्याध्यापकाचं वय काढायचंय. मग इथं काय करणारचं, मुख्याध्यापकाचे वय बरोबर 511.5 वजा 450 करा. मग बघा ना, 450 पुढे 500 म्हणजे हे 50 आणि 50 आणि हे पुढचे 11.5 म्हणजे 61.5 वर्ष आलं. झालं. 61.5 वर्ष असणारा पर्याय बघा, पर्याय क्रमांक 2 आहे, तो करेक्ट आहे. ओके. काही जण इथं कसे चुकले असतील, इथं 31 केलं, इथं 32 केला असेल. कळतंय का, उगाच फसवायला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे डायरेक्ट दिली असती तरी सुद्धा जमलं असतं, पण तिथंच गोंधळणार. काही जण 32 करणार आणि शेवटपर्यंत त्यांना मुख्याध्यापकाचं काय वय निघायचं. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. 9 व्यक्ती हॉटेलमध्ये जेवायला गेल्या, त्यापैकी 8 व्यक्तींनी प्रत्येकी 30 रुपये दिले. बघा, 9 व्यक्ती गेल्या, 8 व्यक्तींनी प्रत्येकी किती व्यक्ती होत्या आणि इथं रुपये. एका हॉटेलमध्ये 9 व्यक्ती हॉटेलमध्ये जेवायला गेल्या, त्यापैकी 8 व्यक्तीने प्रत्येकी 30 रुपये दिले. म्हणजे 8 व्यक्तीने प्रत्येकी 30 रुपये दिले. 3 8 24, 240 रुपये एकूण रुपये दिले. बरोबर. पुढे काय म्हणले बघा, 9व्या व्यक्तीने सर्व 9 व्यक्तींच्या सरासरी खर्चापेक्षा 20 रुपये जास्त दिले. बरोबर. म्हणजे 9 व्यक्तींच्या सरासरी खर्चापेक्षा 20 रुपये जास्त खर्च केले, तर त्या सर्वांनी मिळून एकूण किती खर्च केले, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग आता 9वा व्यक्ती जर आला तर त्यांनी सरासरी किती आहे, 9 व्यक्तींची सरासरी 30 म्हणजे झाली 270. त्यापेक्षा 20 रुपये जास्त खर्च केलेला आहे. प्रश्न नीट बघा, सर्व 9 व्यक्तींच्या सरासरी खर्चापेक्षा 9 व्यक्तींची सरासरी खर्च किती येणार आहे आता, हा 30 तर होताच 8 व्यक्तींचा, म्हणजे तो 9व्याचा पण आला आणि प्लस त्याच्यापेक्षा 20 रुपये, म्हणजे थोडक्यात 9व्या व्यक्तीने 50 रुपये दिलेत. इथं सरासरीमध्ये 30 आणि एक्स्ट्रा 20, मग हे झाले 290. 200 किती, 90. आणि आधीचे किती होते, 240. बरोबर. मग आता याच्यातून फक्त आधीच्यांनी 240 आणि या 9व्याने दिलेले 50 रुपये लक्षात ठेवा. याने किती रुपये दिले, फक्त 50. मग 240 अधिक 50 म्हणजे झाले 200 किती, 90 रुपये. लक्षात ठेवा. सो दिलेल्या प्रश्नामध्ये काय म्हणले, तर त्या सर्वांनी मिळून किती खर्च केला, 290 रुपये. यातल्या पहिल्या 8 जणांनी 240 रुपये दिले आणि 5व्याने काय केलं, 30 रुपये सरासरीचे दिले आणि 20 रुपये एक्स्ट्रा दिले, म्हणजे टोटल 50 रुपये 9व्या व्यक्तीने खर्च केले. 5व्या नाही, 9व्या व्यक्तीने. म्हणून आधीचे 240 आणि नंतरचे 50, 290 रुपये झाले.
पुढे एका फलंदाजाची 40 धावांची सरासरी 50 धावा आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ही त्याच्या किमान धावसंख्येच्या 172 धावांनी जास्त आहे. जर हे दोन्ही डाव वगळले तर उरलेल्या 38 धावांची सरासरी 48 धावा होते. तर त्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या किती? भारी प्रश्न आहे बघा. सुरुवातीला 40 धाव आणि सरासरी धावा किती आहेत तर 50 आहेत. म्हणजे 4×5 त्यांनी एकूण 2000 धावा केल्या. पुढे काय म्हणले बघा, त्याची सर्वोच्च धावसंख्या ही त्याच्या किमान धावसंख्येच्या 172 धावांनी जास्त आहे. म्हणजे जे कमीत कमी रन केले त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त यांच्यामध्ये 172चा फरक आहे. जर दोन्ही डाव वगळले म्हणजे 40 मधून 2 डाव वजा केले तर सरासरी 48 होते. म्हणजे थोडक्यात 48, 40 डावातले 2 गेले म्हणजे 38 डाव. 38 डावांची सरासरी जी आहे ती 48 आहे. गुणाकार करा. 48 गुणिले 38, 88 64, सॉरी 64 ची 4 हातच्याले 6, 8 चोक 32, 32 आणि 6 38 प्लस 3 8 24, 40 इथं 2, 12 13 आणि काय 14, 4 2 हातच्याला 1, 4 आणि 4 8 आणि इथे एक 1800 किती आले 1824. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्या दोन डावांमध्ये 2000 मधून 1824 वजा केले, एवढी धावा केलेल्या आहेत. 2 डावातील धावा किती आहेत? बरोबर 2000 वजा 1800 काय 24. म्हणजे इकडचे राहिले 76 आणि वरचे 100 म्हणजे 176 झाल्या 2 डावातील धावा. आता प्रश्नामध्ये काय म्हणले बघा, त्याच्या किमान धावसंख्या 172 धावांनी सर्वोच्च असणारी धावसंख्या आहे. म्हणजे याच्यात मॅक्झिमम जे आहे ती किमान 172 आहे. मग 172 जर केला आपण 176 वजा 172 तर ही झाली सर्वोच्च धावसंख्या आणि राहिले किती 4, ही झाली कमी धावसंख्या म्हणजे सर्वात कमी धावा केलेल्या, कमी धावा असणाऱ्या 4. मग आता प्रश्न काय विचारलाय प्रश्नामध्ये, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या किती? 172 सर्वोच्च धावसंख्या तर ती असलीच पाहिजे. किमान म्हटलं इथं किमान धावसंख्या 172 नी जास्त आहे. म्हणजे 172 पेक्षा निश्चितच ती जास्त असली पाहिजे. मग 172 पेक्षा जास्त असणारा पर्याय जो आहे तो 174 आहे. याचा अर्थ असा निघतो त्यांनी इथं कमीत कमी धावा 4 न करता 2 केलेल्या आहेत आणि इथे 172 न करता 174 केलेल्या आहेत. म्हणजे 176 मधून 174 गेलं तर 2 उरले, म्हणून सर्वोच्च धावसंख्या आली 174. कळालं? ठीक आहे. पुढे एका वाचनालयामध्ये रविवारी येणाऱ्या वाचकांची सरासरी आहे 510. बघा म्हणजे रविवार म्हणजे एक दिवस झाला. इथं दिवस म्हणूयात आपण, एक तो आहे रविवार आणि वाचक किती आहेत? वाचक आहेत 510. मग एकूण वाचक झाले किती? तर एकूण वाचक झाले 510. पुढे काय म्हणले बघा, इतर दिवशी 240. इतर दिवशी किती? 240. इतर दिवशी म्हणजे कोण? आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजे 6. मग किती आलं? 6 0 0, 6 चूक 24, 24 4 हातच्याले 2, 6 2 12, 12 2 किती 14. इथं इतर रविवार सोडून 1440 वाचक आहेत. प्रश्नामध्ये अजून पुढे काहीतरी म्हणले बघा, 30 दिवसांच्या एका महिन्यात जो रविवार पासून सुरू होतो महिना अशा वाचकांची दैनंदिन सरासरी किती असेल? मग नीट लक्ष द्या. मग जर रविवार 1 तारखेला असेल तर 1 तारखेला, 8 तारखेला, 15 तारखेला, 22 तारखेला आणि 29 तारखेला रविवार होतो. दर 7 दिवसांनी वार सेम येतो, कारण महिन्याची सुरुवात रविवार दिलेली आहे. म्हणजे इथं एकूण दिवस येणार 5 रविवार आणि 30 पैकी उरले किती? 25. कारण 30 दिवसाचा महिना दिलाय त्यातले 5 रविवार गेले. मग एकूण रविवारी वाचक किती आले? 5 0 0, 5 1 5 आणि 5 5 25. हे रविवारचे वाचक. इथं 25 0 0, 25 100, 100 0 आचले 10, परत 25 100 आणि 10 110, 110 शी
परत हातच्या आल्या 11, 25 एक 25, 25 आणि 11, 26 आणि 36, 3600 इतके वाचक काय झालेले आहेत, एकूण इतर दिवशी आलेले आहेत. आता प्रश्नामध्ये काय विचारले, तर दैनंदिन सरासरी वाचकांची दैनंदिन सरासरी किती. आता दैनंदिन सरासरी म्हणजे काय, ह्यांची बेरीज करा. बेरीज किती येते बघा, बरोबर, अधिक 2550, बेरीज करा. 0 ला 0, 5 ला 5, नंतर 5 ला 5, बरोबर, 6 आणि 2 8 आणि पुढं 3, 38,550, 36 37 38 550 झाले. आता ह्याला भागिले किती करावं लागेल आपल्याला, एकूण भागिले 30 करावं लागेल, कारण एकूण 30 दिवसाचा हे शेड्यूल आहे. मग 0 ला 0 कॅन्सल झालं, मग 3 1 3, 3 2 6, उरले 2, 3 8 24, 24 उरला 1, 3 5 15, म्हणजे 1285 वाचक सरासरी काय होतो ते 1285. म्हणजे बघा इथं आपल्याला या ठिकाणी एका स्ट्रोक मध्ये आपण करून टाकू हे उत्तर. बघा काय दिले, रविवारी 510 वाचक येतात आणि 29 दिवसामध्ये असे 5 रविवार आले, म्हणून टोटल 2550, बरोबर आहे. 5 0 0 5 1 5 5 5 25 इतके वाचक फक्त रविवारी येतात. मग आता 29 दिवसापैकी उरलेले दिवस किती राहिले मित्रांनो, तर उरलेले दिवस राहिले 25. किती राहिले, 25. आणि त्यावेळेस प्रत्येक रविवार सोडून जे वाचक येतात ते वाचक किती आहेत, तर 240 आहेत. 200 किती 40. मग यांचा गुणाकार केला, रविवार सोडून येणारे वाचक, रविवार सोडून येणारे वाचक, मग ते सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असे 30 दिवसापैकी 5 दिवस सोडले तर 25 दिवस ते येतात. मग 25 0 0, 25 चौक 100, हातच्याले 10, 25 दुने 50 आणि 50 अधिक 10 म्हणजे झाले 60, बरोबर. यस, हा मुद्दा आपला इथं चुकला होता. आता एकूण ह्या 25 अधिक 30 दिवसाचे एकूण वाचक किती येतात, तर एकूण वाचक बघा, एकूण वाचक भागिले एकूण कोण असणार, दिवस, ती काय असणार आहे आपली सरासरी असणार आहे, प्रत्येक दिवसाची वाचकांची सरासरी. मग एकूण वाचक किती आहेत, 2550 अधिक किती मित्रांनो 6000 भागिले हे 5 दिवस आणि हे 25 दिवस, म्हणजे 6 7 8 8550 एकूण वाचक त्या अख्ख्या महिन्यामध्ये येतात. किती दिवसामध्ये, 30 दिवसामध्ये. भागिले करा, किती आलं, 3 दुने 6, 3 दुने 6 उरले 2, 3 8 24 उरला 1, 3 5 15, म्हणजे 285 सरासरी काय झालेली त्या वाचकांची आलेली पाहिजे. 285 बघा, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आपल्याकडून चुकून काय झालं, आपण सुरुवातीला एका आठवड्याचे 6 घेतले, त्याला गुणिले 25 केलं, असं नव्हतं. मग एका आठवड्याचे 6 घेतले त्याला गुणिले 4 करायला पाहिजे होतं, कारण ते पण ते सुद्धा 6 चोक 24 म्हणजे 4 आठवड्याचे झाले असते, प्लस 1 दिवस एक्स्ट्रा पकडावा लागला असता. त्यापेक्षा हे सोपं एकदम, रविवारचे आणि रविवार सोडून इतर वाचकाचे, हे रविवारचे वाचक, हे इतर रविवार सोडून एवढे वाचक, एकूण वाचक आले 8550, त्यांचे दिवस 30 दिवसाचे, एका दिवसाचे 285 मेंबर हे त्या वाचनालयामध्ये वाचायला येतात, बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा, अ ब क यांचे सरासरी वजन 45 किलो आहे. बघा, अ अधिक ब अधिक क सरासरी वजन किती आहे, 45 गुणिले झालं 3, म्हणजे 90, 90 आणि 45 म्हणजे 135 एकूण वजन झालं. कुणाचं, अ ब आणि क च. पुढे म्हणले, जर अ आणि ब यांचे सरासरी वजन काढलं तर 40 आहे. याच्यातला फक्त अ अधिक ब जर बघितला, इथंच घेऊ आपण,
अ अधिक ब यांची सरासरी किती आहे 40 गुणिले 2 म्हणजे आलं 80. पुढे ब आणि क यांचे सरासरी 43 किलो वजन आहे. ब अधिक क 43 गुणिले 2 म्हणजे झालं 86. आता अ अधिक ब अधिक ब अधिक क जर मिळून सरासरी काढली, अ अधिक ब यांची सरासरी किती आहे 80 अधिक ब अधिक क यांची सरासरी किती आहे मित्रांनो 86 आहे. हे 80 आणि हे 86. मग 80 झाले 160, इथं झालं 166 झालं. आता त्याच्यात काय विचारलंय पुढे बघा. तर ब चे वजन किती? आता इथं ब चं वजन दोनदा आलंय ना, ह्या 80 मध्ये पण आलंय आणि ह्या 86 मध्ये पण आलंय. मग ब चं वजन काढायचं असेल तर काय करायचं? एकूण वजन किती आहे 166 आहे, बरोबर. मग यातून काय करावं लागेल आपल्याला बघा, दोघांच्या ह्याच्यातून जे तिघांचं वजन आहे ना ते वजा करावं लागेल. मग आता इथं जे आहे त्याच्यामध्ये दोनदा ब आलेलं आहे. मग आता आपल्याला अ ब क चं वजन माहिती आहे. मग 166 वजा तिघांचं वजन दिलेलं आहे 135. मग इथं तुम्हाला फक्त मिळणार आहे ब चे वजन. 6 मधून 5 गेले 1 उरला, 6 मधून 3 गेले 3 उरले, हातच्या आणि एकातून 1 गेला म्हणजे किती आलं ब चे वजन 31 काय झालेलं आहे केजी इतकं आलेलं आहे. लक्षात घ्या. पर्याय क्रमांक बघा किती आहे. पर्याय क्रमांक आहे 4, बरोबर. यस. अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत गणिताचे 20 प्रश्न होते 4 चॅप्टर वरती. हेच परत परत सोडवा, तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर होतील. याच्याच आधारावरती आयोग काय करेल प्रश्न विचारेल. याच्यापेक्षा वेगळा काही प्रश्न इथं विचारणार नाही. बेसिक हेच आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग ते बोटीचा असेल, कालकाम वेग असेल, कशाचा असेल तर एकच असेल. लक्षात घ्या, बरोबर. जास्तीत जास्त सराव करा. फक्त प्रॅक्टिस करून तुम्हाला ह्याच्यात वेळ कमी करायचा आहे, बाकी वेगळं काही नाही. हे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हे सूत्र तुम्हाला अगदी 8वी पासून माहिती असते. फक्त तेच रिपीट फास्ट असं करायचं आणि ते काय करायचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे मित्रांनो. या टेस्ट सिरीजचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर कृपया करून इतरांना पण ही टेस्ट सिरीज जी आहे ती शेअर करा. आपल्या युट्यूबची लिंक सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा फायदा होईल. दिल्याने वाढतं हे लक्षात ठेवा. संकुचित वृत्तीचं राहू नका. असं नाही की मी मित्राला पाठवला, मैत्रिणीला व्हिडिओ पाठवला आणि त्याला फायदा झाला मग मी मागं राहिलो. असं जर तुम्ही संकुचित वृत्तीने राहत असाल तर तुम्ही तसेच राहाल. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे जमतं ते इतरांना सांगा, याचा फायदा होतो. तुम्ही सांगता त्याचं रिव्हिजन होतं. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही वर्गात शिकला की इतरांना सांगितल्यावरती त्याला कळू न कळू पण तुम्ही सांगितल्यावर तुमचं रिव्हिजन होतं. म्हणून इतरांना सांगा. लक्षात ठेवा, बरोबर. येस. आणि तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर तो नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा नक्की सांगा. थांबू आपण. थँक्यू सो मच. भेटूया टेस्ट क्रमांक 2 मध्ये. आता हे विश्लेषण झाल्यानंतर तुम्हाला करंटचे सुद्धा जे काही व्हिडिओचं विश्लेषण आहे ते उद्यापर्यंत अपलोड होऊन जाईल. सो थांबू आपण. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.